वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026चा प्रचार रंगला असून शहरातील राजकीय वातावरण प्रभाग क्रमांक 20 मुळे विशेष चर्चेत आहे। या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने अत्यंत अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांची मोठ बांधली असून या पॅनलकडे विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे। प्रभाग क्रमांक 20 मधील चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक समतोल साधत तगडे उमेदवार मैदानात उतरवले। प्रभाग 20 ड मधून तौफिक इस्माईल शेख, प्रभाग 20 अ मधून मुल्ला कुरेशा नुरुल हसन आणि प्रभाग 20 ब मधून परवीन रफिक इनामदार, प्रभाग 20 क मधून सय्यद अबूबकर हरून या चारही उमेदवारांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्यामुळे प्रभागातील जनतेबद्दल त्यांच्या मनात मोठी विश्वासार्हता आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांनुसार हे पॅनल विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले असून मतदारांचा कल स्पष्टपणे त्यांच्या बाजूने झुकताना दिसतोय। प्रभाग 20 ड मधून निवडणूक लढवणारे तौफिक इस्माईल शेख हे या पॅनल प्रमुखाचं आकर्षण आहेत। एक अनुभवी सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। प्रभागातील जनसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या उमेदवारीमुळे केवळ 20 ड मध्येच नव्हे तर संपूर्ण पॅनलला एक मोठी ताकद मिळाली आहे। तौफिक शेख यांनी निवडून आल्यानंतर प्रभागाचा कायापालट करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे। प्रभागातील अनेक भागात भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवणं हीच त्यांची प्राथमिकता आहे। ड्रेनेज लाईनचे नूतनीकरण आणि कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रणाली राबवण्यावर त्यांनी भर दिलाय। गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी प्रभागात सुसज्ज महापालिका दवाखाने आणि मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्याचं त्यांचं ध्येय आहे। तसेच अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण, पथदिव्यांची सोय आणि प्रभागातील उद्यानांचं सौंदर्यीकरण करून ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठी विरंगुळ्यांची ठिकाणं विकसित करणं यावर त्यांचा भर असणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।